देशात आणीबाणी घोषित करून 43 वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ भाजप आज देशभरात काळा दिवस पाळत आहे। भाजपच्या सर्वच नेत्यांकडून आज संपूर्ण देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे। आणीबाणी लोकशाही प्रधान असणाऱ्या देशानं स्वातंत्र्यानंतर पाहिलेला हा सर्वात वादळी अध्याय। आज 43 वर्षानंतर पुन्हा एकदा याच प्रश्नावरून वादळ उठलंय। भारतीय जनता पार्टीनं आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात काळा दिवस घोषित केलाय। भाजप अध्यक्ष अमित शाह हे अहमदाबादमध्ये काँग्रेस विरुद्ध निदर्शनं करतील। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत अन्य मंत्रीही देशाच्या वेगवेगळ्या भागात निदर्शनं करणार आहेत। अमित शाह यांनी या संदर्भात ट्विट करत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे। 1975 मध्ये आजच्याच दिवशी काँग्रेसनं सत्तेत राहून राजकीय स्वार्थासाठी देशाच्या लोकशाहीची हत्या केली होती। देशाची संसद निष्क्रिय बनवून सर्वोच्च न्यायालयाला मूक बनवण्याचं काम करत वर्तमानपत्रांच्या आवाज उठवण्यावरही मर्यादा आणल्या होत्या। आणीबाणीच्या काळाला अभ्यासक्रमात आणण्याच्या मुद्द्याला भाजप नेत्यांनी समर्थन दिलंय। It is time the dark sage of emergency becomes part of the curriculum so that the present generations are sensitized to the dreaded events of 75 and 77 and then learn to value the democratic freedoms they enjoy today. They must also learn to pay homage and respect to all those who fought to bring democracy back on the rails. किताबों में आकर नई पीढ़ी को भी ये जानकारी मिलती रहे, इसके लिए हम निश्चित काम करेंगे और यही मुझे लगता है कि जोत से जोत चलती जाएगी और एक चिराग तैयार होगा जो कहेगा भारत माता की जय। भाजपच्या वतीनं तत्कालीन मिसा अंतर्गत अटकेत असणाऱ्यांचाही सन्मान केला जाणार आहे। या सर्वावर काँग्रेसनं टीका करत मोदी काळातच अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा टोला लगावला आहे। अरे उसको संविधान के तहत लगी हुई, अनुच्छेद के तहत लगी हुई थी। अरे भाजपा वालों, शर्म करो। एकूणच आणीबाणीच्या निमित्तानं भाजपनं काँग्रेसच्याच इतिहासाला घेरण्याचा प्रयत्न केलाय। या सगळ्यात भाजपचे वार आणि काँग्रेसचा बचाव याकडेच दिवसभर राष्ट्रीय राजकारणाचं लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। तर देशाच्या इतिहासात आतापर्यंत एकदाच लागू झालेल्या आणीबाणीला आज 43 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं भाजपनं आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे। त्याची सुरुवात आज पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। ट्विटरवरून आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्यांना त्यांनी सलाम केलाय। पाहूया त्यांचे ट्विट। आणीबाणी काळा कालावधी म्हणून भारताच्या स्मरणात आहे। या काळात प्रत्येक संस्थेच्या मूळ तत्वांना धक्का लावण्यात आला। भीतीचं वातावरण तयार करण्यात आलं। सत्तेसाठी नागरिकांचे अधिकारच नव्हे तर कलाविष्कारही ओलीस धरण्यात आला। या निमित्तानं आपली लोकशाही मूल्य आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करूया। लिहिणं, विचार मांडणं आणि प्रश्न उपस्थित करणं हे लोकशाहीचे महत्त्वाचे पैलू आहेत। या सर्वांचा आपल्याला अभिमान आहे। घटनेच्या या घटकांना कुठलीही ताकद धक्का लावू शकत नाही। 43 वर्षांपूर्वी आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी ठाम भूमिका घेतली त्यांच्या संघर्षामुळेच हुकुमशाही प्रवृत्तींना आळा घालण्यात मदत झाली। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी सध्या नागपूरवरून आपल्याबरोबर लक्ष्मणराव जोशी आहेत। लक्ष्मणराव जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्याचबरोबर आणीबाणीचा काळ त्यांनी अनुभवलेला आहे, अगदी जवळून हा काळ बघितलेला आहे। लक्ष्मणराव, आता 43 वर्ष या सगळ्या घटनेला उलटून गेलेली आहेत। आता आणीबाणीबाबत विचार करताना काय काय आठवणी त्या आणीबाणीविषयीच्या तुम्हाला प्रकर्षाने होतात, त्यातल्या कुठल्या आठवणी तुम्ही आमच्याशी शेअर करू शकाल? मला आजही 43 वर्षापूर्वीची 26 जूनची सकाळ आठवते। अगोदर 25 जूनला मध्यरात्री आणीबाणीच्या प्रोक्लेमेशनवर राष्ट्रपतींची सही घेण्यात आली। पहाटे पहाटे इंदिराजींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि त्यानंतर आणीबाणीची अधिकृत घोषणा 6 वाजता झाली। त्यामुळे त्या दिवशीच्या अंकामध्ये ती बातमी जाणं शक्य नव्हतं, परंतु ती बातमी आल्याबरोबर आम्ही सगळे सहकारी, आमचे संपादक, बाकीचे सहकारी
कार्यालयात जमा झाले आणि पुढे काय करायचं याचा विचार झाला. दरम्यानच्या काळात आमच्या मुख्य संपादकांनी त्या विषयावर एक अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यावेळेपर्यंत सेन्सॉर आमच्या ऑफिसमध्ये आले नव्हते, त्यामुळे आणि डाक आवृत्तीचा अंक छापायचा होता, त्यामुळे डाक आवृत्तीच्या अंकामध्ये तो अग्रलेख विनाशकाले विपरीत बुद्धी हा पहिल्या पानावर छापला गेला. तो गेल्यानंतर संध्याकाळी जेव्हा सेन्सॉरचे लोक आले त्यांनी तो अग्रलेख वाचला आणि ते म्हणाले की हा अग्रलेख छापता येणार नाही, हा काढावा लागेल. पण त्यावेळेचं छपाईचं तंत्र असं होतं की त्या क्षणी त्या अग्रलेखामध्ये कोणताही बदल करणं शक्य नव्हतं. फक्त एकच गोष्ट शक्य होती की तो अग्रलेख प्लेटला जो लावलेला होता तो प्लेटला तिथून कापून टाकणे आणि त्याप्रमाणे तो अग्रलेख कापून टाकण्यात आला आणि पान तेवढं जी जागा होती ती कोरी ठेवली गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा शहराचा अंक आला तेव्हा त्या शहराच्या अंकामध्ये अग्रलेखाची पहिल्या पानावरच्या अग्रलेखाची जागा कोरी होती, फक्त तरुण भारत हे नाव होतं. अग्रलेखाचा मथळा देखील काढून टाकण्यात आला होता. परंतु त्या रिकाम्या जागेने असं काही काम केलं की त्यामुळे आणीबाणीचं गांभीर्य किती आहे हे लोकांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. निश्चितपणे लक्ष्मणराव, पुन्हा एकदा आम्ही येतो तुमच्याकडे. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये तत्कालीन मंत्री असणारे प्रणव मुखर्जी आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या आणीबाणीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ज्यावेळी 25 वर्ष पूर्ण झालेली होती त्यावेळी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी मुलाखत घेतलेली होती. जून 2000 साली ही मुलाखत घेतलेली होती. आपण बघूया त्यावेळी त्यांनी काय आणीबाणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. जब इमरजेंसी लागू हुई और प्रोक्लेमेशन पर पहली रात दस्तखत करवा लिए गए राष्ट्रपति के और अगले दिन कैबिनेट बैठक बुलाई गई और आपको सुबह सुबह उस बैठक में जब जाना था तब तक आप जानते थे कि इस तरह की कोई घटना हुई है? किसी हद तक, क्योंकि रात को कोई 2 बजे के करीब मुझे PIO इंफॉर्मेशन ऑफिसर का टेलीफोन आया और उसने कहा कि साहब ये लगता है कि स्टेट्समैन अखबार की बिजली बंद है. तो मैंने कहा दिल्ली में खैर बिजली बंद आना कोई नई बात नहीं. तो उसने कहा नहीं, मैंने फिर चेकअप किया है, सब अखबारों के बंद है. कहा जाता है कि मीटिंग में जब ये बात बताई गई तो सब लोग शांति से सुनते रहे, किसी ने उसका विरोध नहीं किया. एक मात्र बोलने वाले स्वर्ण सिंह थे जिन्होंने सिर्फ इतना कहा कि क्या यही एक आखिरी रास्ता था. क्या ये सही है? क्योंकि ये कोई तैयार नहीं था इस बात के लिए और ये शॉक इतना बड़ा था और ना ही उसकी इम्प्लिकेशंस वहाँ क्लियर की गई. लक्ष्मणराव जोशींकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. सर, ज्याप्रमाणे गुजराल सांगत होते फार काही कन्व्हिन्सिंग ते वाटत नव्हते इंदिरा गांधींना. इतर मंत्र्यांनी विरोध केला या मुद्द्यावर. कुणीही विरोध त्या काळामध्ये इंदिरा गांधींना केला नाही. केला असेल तरी तो तितका प्रखर विरोध करण्यात आलेला नव्हता. आणि मला हेच मूळ कारण होतं का इंदिरा गांधींची एकाधिकारशाही वाढणं, जी टीका सध्या विरोधी पक्षांकडून होतीये. कुणीच विरोध न केल्यामुळे ही इमर्जन्सी होऊ शकली. इतर काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका त्या काळात कशी होती? त्या काळामध्ये आणीबाणीला कुणीही विरोध केला नाही. त्या क्षणी ते शक्यही नव्हतं. परंतु याचा अर्थ आणीबाणीला विरोध लोकांचा नव्हता असा काढता येणार नाही. कारण एक वेळ पहिला जो शॉक होता तो शॉक निघून गेल्यानंतर आणि लोकशाहीची जी मनं होती ती मनं पुन्हा विचार करायला लागली आणि या आणीबाणीचा कशा प्रकारे विरोध करावा यासंबंधी विचार करू लागली, कार्यक्रम आखू लागली. मला आठवते की ज्या वेळेला आणीबाणीला विरोध करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती त्या क्षणाला फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एकमेव पक्ष होता की ज्याने आणीबाणीला विरोध करणारा, मिसाबंदींची सुटका करण्याची मागणी करणारा अधिकृत प्रस्ताव आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मांडला. तो संमत झाला आणि त्या ठरावाची माहिती देण्यासाठी नागपुरामध्ये पक्षाचे त्यावेळचे अध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये
त्या ठरावाची माहिती देण्यात आली आणि गंमत अशी की सेन्सॉरच्या कात्रीतून त्या बैठकीचं जे वृत्त होतं ते सेन्सॉरच्या कात्रीतून निघालं आणि त्याची बातमी नागपुरातील सगळ्या वर्तमानपत्रांनी पाठवली. माझ्या माहितीप्रमाणे आणीबाणीला जाहीरपणे विरोध करणारा तो प्रसंग होता. परंतु केवळ राजाभाऊ खोब्रागडे किंवा रिपब्लिकन पक्ष यांनीच आणीबाणीला विरोध केला असं नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की आचार्य विनोबा भावे यांनीही आणीबाणीला विरोध केला होता. त्यासंबंधीचा किस्सा सर्वांना माहीत आहे की त्यावेळचे माहिती व प्रसारण मंत्री वसंतराव साठे ते पवनार आश्रमात आले. पवनार आश्रमाशी त्यांचा चांगला संबंध होता, विनोबांशी त्यांचा चांगला संबंध होता आणि त्यानुसार ते आले. आल्यानंतर त्यांनी विनोबाजींना प्रतिक्रिया विचारली. तर विनोबाजी मोठे मिश्किल, त्यांनी पाहिलं की आपल्याला प्रतिक्रिया तर द्यायची नाही आहे आणि त्यावेळेला ते बोलत नव्हते. विनोबाजी त्यावेळेला जे काही बोलायचं ते लिहून दाखवत असत आणि वसंतराव साठेंनी हा प्रश्न विचारल्यानंतर आणि त्यांनी फक्त एक शब्द लिहिला, अनुशासन पर्व. फक्त एवढा शब्द होता, अनुशासन पर्व. त्याचा वसंतराव साठेंनी विपर्यास केला आणि अशा थाटामध्ये लोकांना सांगितलं की जणू काय आणीबाणीचंच हे अनुशासन पर्व आहे, हे विनोबाजींना मान्य आहे. परंतु त्यांच्या दुर्दैवाने तसं घडलं नाही, कारण त्यानंतर काही दिवसातच स्वतः विनोबांनी पुढाकार घेऊन आणि या देशामधल्या विविध विद्यापीठांचे कुलगुरू, विचारवंत यांची एक आचार्य संमेलन या नावाने पवनार आश्रमामध्ये एक चर्चासत्र घेतलं. 2 दिवसाची ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आणीबाणीला विरोध करणारा, राजकीय कार्यकर्त्यांना मुक्त करण्याची मागणी करणारा आणि प्रेसवरील सेन्सॉरशिप रद्द करण्याची मागणी करणारे असे अनेक प्रस्ताव त्या बैठकीमध्ये संमत झाले. त्यावेळेला मी दररोज पवनार आश्रमामध्ये जात असे. त्यावेळेचे विनोबांचे जे मुख्य सहाय्यक होते आचार्य श्रीमन नारायण, ते आमच्या पत्रकारांशी संपर्क करत होते. त्यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन आचार्य संमेलनाचे ठराव सांगितले आणि ते बाकायदा वर्तमानपत्रांमध्ये सेन्सॉरच्या कात्रीतून घेऊन प्रसिद्धही झाले. तर आणीबाणीला कोणीच विरोध केला नाही, मंत्रिमंडळातील सदस्यांनी विरोध केला नाही ही गोष्ट खरी असली तरी सामान्य जनतेमध्ये आणीबाणीविषयी क्रोध होता आणि तो क्रोध लोकशाही माध्यमातून आणि वेळोवेळी प्रकट होत गेला. नंतर तीव्र झालेलं आंदोलन हा त्याचाच परिणाम आहे असं मला वाटते. बिलकुल, निश्चितपणे लक्ष्मणराव, धन्यवाद तुम्ही आमच्याशी या सगळ्या आठवणी शेअर केलात त्याबद्दल. कारण 43 वर्षे या घटनेला झालेली आहेत. त्यामुळे साधारण सध्याची जी तरुण पिढी आहे किंबहुना ज्यांचं वय आज 50पेक्षा कमी आहे त्यातल्या कोणालाही प्रत्यक्ष याचा अनुभव असणं शक्य नाही. त्यामुळे आपल्यासारख्या ज्येष्ठांचे अनुभव हेच आणीबाणी संदर्भातले अत्यंत महत्त्वाचे असे अनुभव असणार आहेत. वेळोवेळी याविषयीची अधिक अनुभव, वेगवेगळ्या लोकांचे अनुभव त्या काळातले आम्ही आज दिवसभर आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.